गेल्या 7 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा शनिवारी सकाळी कुहीतील शेतात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली। या पोलिसाचा मृतदेह शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। रोशन गिरेपुंजे वय वर्ष 38 राहणार पार्वतीनगर जुना बाबुळखेडा असे मृत पोलिसाचं नाव। ते लोहमार्ग पोलीस दलातील अजनीतील मुख्यालय वाचक शाखेत कार्यरत होते। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार रोशन हे 2008 मध्ये लोहमार्ग पोलिसांत दाखल झाले होते। शनिवारी दुपारी कार्यालयातील काम आटोपून ते घरी गेले। त्यानंतर चहा घेतल्यानंतर ATM मध्ये पैसे जमा करायचे असल्यास सांगून ते मोटरसायकल घेऊन निघाले। दरम्यान रात्र होऊन ते घरी परतले नाही। त्यामुळे नातेवाईकांनी शोध घेतला असता रोशन गिरेपुंजे हे कुठेही आढळून आले नाही। त्यानंतर रोशन बेपत्ता असल्याची तक्रार अजनी पोलीस ठाण्यात देण्यात आली। पोलिसांनी तत्काळ या घटनेची नोंद घेत रोशन गिरेपुंजे यांचा शोध सुरू केला। त्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासून पाहिले असता ते जबलपूर येथे आढळून आलं। त्यानंतर वेळोवेळी रोशन गिरेपुंजे यांच्या मोबाईलचे लोकेशन बदलत जात होते। त्यानंतर शनिवारी 14 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडेगाव परिसरातील एका शेतातील झाडाला रोशन यांचा गळफास घेतलेला मृतदेह एका शेतकऱ्याला दिसला। त्याने कुही पोलिसांना माहिती दिली। पोलिसांचा ताबा तेथे पोहोचला। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शोधण्यासाठी हॉस्पिटलकडे रवाना केला। घटनास्थळी पोलिसांनी त्यांची मोटरसायकल आढळली। त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला। त्यांच्या मागे पत्नी वैष्णवी वय वर्ष 30, 4 वर्षांची मुलगी मृण्मय व मोठा आत्मपरिवार आहे। रोशन यांच्या आत्महत्येने गिरेपुंजे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।